श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. दिव्यांग म्हणजे अशी व्यक्ती जिच्याकडे शारीरिक, मानसिक, बौद्धिक किंवा संवेदनात्मक दौर्बल्य आहे, ज्यामुळे या व्यक्तींना दैनंदिन जीवन जगताना समाजात समानतेने वावरताना अडथळे येतात. श्रोते हो, दिव्यांग या शब्दाचा अर्थ दैवी अवयव म्हणजे डिव्हाइन बॉडी असा होतो, जो अपंगत्वाची नकारात्मकता दूर करण्यासाठी सन्मानाने वापरला जातो. आजच्या या कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या सुरेखा पाथरे यांना आम्ही स्टुडिओमध्ये बोलावलंय. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया एकंदर त्या सगळी संस्था कशी चालवतात, या दिव्यांग व्यक्तींसाठी कसं काम करतात. सुरेखाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद ताई. श्रोते हो, 2 एप्रिल हा ऑटिझम दिवस असतो आणि एप्रिल महिना हा ऑटिझम अर्थात स्वमग्नता याबद्दलची जनजागृती निर्माण करण्यासाठी असतो. तर आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत. मॅडम, सुरुवातीला मला असं सांगा की तुम्ही जी संस्था चालवता त्या संस्थेविषयी थोडंसं सांगा. आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी ही माझी जी संस्था आहे ती या विशेष गरजा असणाऱ्या मुलं आणि विशेष व्यक्ती ज्यांना आपण आत्ताच दिव्यांग म्हटलात त्यांच्यासाठी समर्पितपणे काम करणारी संस्था आहे. 2008 साली माझ्या मुलाचं स्वमग्न असल्याचं निदान झालं. तो ऑटिस्टिक आहे आणि त्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण कदाचित या क्षेत्रात काम करावं, म्हणूनच आल्हादचं असं निदान झालं असावं. आणि मग त्यानंतर आम्ही विशेष गरजा असणाऱ्या मुलं आणि व्यक्ती दिव्यांग यांच्यासाठी काम संस्थेचं सुरू केलं. जसं सुरुवातीला माझ्या मुलामुळे साहजिकच असं झालं की अर्ली इंटरव्हेन्शन किंवा शीघ्र हस्तक्षेप सुरू करण्याची गरज होते. कारण स्वमग्नता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पोटात घेण्याचं औषध उपलब्ध नाहीये. मुळात आधी स्वमग्नता ही एक मनोवैकासिक म्हणजे बालकांच्या न्यूरो डेव्हलपमेंट डिसऑर्डर आहे बालकांमधली. हे एक स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे, ज्याला आपण अम्ब्रेला टर्म आहे. याच्यामध्ये एकाच मुलामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विकासांच्या संदर्भातल्या लक्षणांचा समूह असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळं असतं. हां, की सगळ्याच मुलांमध्ये ऑटिझमची सगळी लक्षणं आपल्याला दिसून येत नाही. अशा प्रकारची ही असल्यामुळे काय झालं की आल्हाद माझा जो मुलगा आहे त्याच्या निमित्ताने मग आम्ही अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर पहिल्यांदा सुरू केलं. आणि मग आपल्याकडे जी बालकं यायला लागली त्याच्यानंतर मला जाणवलं की आपल्याला याच्यातनं विशेष शिक्षण घेण्याची गरज आहे. आणि मग पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लॉय इन अर्ली इंटरव्हेन्शन हा कोर्स मी पूर्ण केला आणि ज्याच्यामध्ये आम्हाला 0 to 6 म्हणजे 6 वर्ष हा प्रत्येक मुलाच्या आयुष्यातला वाढ आणि विकासातला अतिशय क्रिटिकल पिरियड ज्याला आम्ही म्हणतो. येस, खूप महत्वाचा. याच्यामध्येच खास मुलाच्या वाढ आणि विकासाचा पाया घातला जातो. आणि मग आपण जे शीघ्र निदान किंवा अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर सुरू केलं त्याच्यापासून सुरुवात झाली. आणि मग काय झालं की सुरुवातीला अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर हे आम्ही स्वमग्न मुलांसाठीच सुरू केलं. पद्धती अशी होती की जेव्हा बाळ आपल्याकडे येतो, कुठलाही विशेष गरजा असलेलं मूल आपल्याकडे येतं, ऑटिझम किंवा इतरही, तेव्हा पहिल्यांदा आपण काय करतो की त्याला ज्यांनी कोणी रेफर केलंय त्यांनी अगोदर त्या पालकांनी काही ना काही टेस्ट केलेले असतात, त्याचे रिपोर्ट्स त्यांच्याकडे असतात. त्यांना कोणीतरी सांगितलं असतं की बाळाला स्पीच थेरपीची गरज आहे, ऑक्युपेशनल थेरपीची जाणवलेलं असतं. मग ते आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांच्याकडे काही जर का तपासाचे रिपोर्ट असतील तर आपण ते अहवाल बघतो आणि आपल्याला काही त्याच्यातले गोष्टींवरून आपण निष्कर्षात होतो की बाळामध्ये नेमकं काय. ताई, आत्ताच तुम्ही असं म्हणालात की या ज्या विशेष गरजा असणारी ही जी मुलं आहेत ह्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या आई वडिलांना, पालकांना याबद्दल काहीतरी कळल्यानंतर ते तुमच्याकडे आले आणि मग आता काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर आहेच ना. तर या सगळ्या विशेष गरजा असणाऱ्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही काय करता, कसं त्यांना या प्रवाहात आणता? ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि आई बाबा म्हणून अतिशय आनंदून गेलेले ते जे आई बाबा असतात, जेव्हा त्यांच्या लक्षात येतं 1-2-2.5 वर्षानंतर काही ज्या वेगळेपण आहे ते लवकर समजतं. पण आपण जर विशेषतः स्वमग्नता किंवा ऑटिझम म्हटलं तर साधारणपणे 2-2.5 वर्षांनंतर आपल्याला त्याच्यातली लक्षणं कळतात की मुलाला ऐकायला येतं पण मूल बोलू शकत नाही, मूल एका ठिकाणी स्थिर बसत नाहीये, मूल आय कॉन्टॅक्ट नजरेला नजर देऊन म्हणजे बघत नाहीये आपल्याकडे, किंवा मुलामध्ये काहीतरी हात फडफडवणे म्हणा किंवा आय गेजिंग करणे म्हणजे कॉर्नर गेज करतं बाळ, किंवा गोल गोल स्वतः फिरत राहतं, गोल फिरणाऱ्या वस्तूंकडे बघत राहतं, किंवा त्याला जर काही सांगायचं असेल तर ते हात म्हणजे शब्दात न सांगता येणं
ते किंवा कृती करत. त्याच्यासारख्या मुलांमध्ये मिक्स न होऊ शकणार. समवयस्कांमध्ये खेळता त्याला येत नाही किंवा ते एकटं राहणं पसंत करतं. आपल्या वयाच्या मुलांसोबत पण तो शेअरिंग केअरिंग किंवा त्याला सोशल म्हणजे ज्याला म्हणतो आपण त्या बरोबर. पद्धतीने त्याला सगळ्यांसोबत मिक्स होता येत नाही. तर अशी जी लक्षणं ह्या विशेषतः मुलांमध्ये दिसतात ती 2-2.5 वर्षानंतर दिसतात. बरोबर. आणि त्याच्यानंतर ते आपल्याकडे आल्यानंतर हां. आपण सगळ्यात पहिली काळजी अशी घेतो की पालकांना हा खूप गोंधळलेली अवस्था असते की त्यांना वाटतं तर माझ्या मुलाचं छान तब्येतीने दिसतोय, हा उंचापुरा आहे, दिसायला छान आहे, याला ऐकायला चांगलं येतं, फक्त याला बोलताच येत नाही मॅडम, बोलायचंच काहीतरी प्रॉब्लेम असं त्यांना वाटत असतं. पण हे जी बाकीची पण लक्षणं आपण सांगितली, कधी कधी इको लिहिली असतो, आपण जे बोलू तेच मुलगा बाळ रिपीट करत असतं. म्हणजे जे आपण शब्द बोलू इको ज्याला आपण म्हणतो की ते इको होत असतं. तर वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला लक्षणं दिसतात. काही मुलांमध्ये सेन्सरी प्रॉब्लेम असतात. एका विशिष्ट पद्धतीचं खाणं त्यांना आवडतं, एका विशिष्ट प्रकारचीच कपडे त्यांना घालायला आवडतात. केस कटिंग करताना त्यांना प्रचंड म्हणजे त्यांना त्रास, म्हणजे त्यांना असं वाटतं की ते आपल्याला दुखणार आहे आणि ते केस कापायलाच देत नाही, नख कापायला देत नाहीत, सुरक्षित नाही वाटत त्यांना. तर त्यांना हे जी सेन्सरी काही इश्यूज त्यांच्यामध्ये, सेन्सरी ओव्हरलोड म्हणजे मोठे आवाज त्यांना आवडत नाही, काही मुलांना हात लावलेला किंवा स्पर्श केलेला, जवळ घेतलेला आवडत नाही, तर काही मुलांना त्याच्या उलट खूप जास्त जवळ यायला हवं असतं. मग ते आईला सारखी मिठी मारत राहणार, जवळ येत राहणार. अशी ही वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसतात. आणि मग ह्याच्यावरून आपण पालकांशी त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेतो, ज्याला आपण केस हिस्ट्री घेणं म्हणतो. मग ती बाळाची केस हिस्ट्री घेतली जाते. त्यांनी काही अगोदर तपासण्या केल्या असेल तर ते अहवाल बघितले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे केलं जातं ते म्हणजे मुलाचे जे म्हणजे ग्लोबल कुठल्याही बालकासाठीचे माइलस्टोन्स आहे वाढ आणि विकासाचे, ज्याच्यामध्ये आपण शरीराची वाढ आणि विकास मेंदूचा, बरोबर, तर ह्या दोन्ही गोष्टी आपण तपासतो. वयानुरूप एक चेकलिस्ट असते, ती पूर्ण पालकांसोबत बसून केली जाते, बघितली जाते आणि भरून घेतली जाते. आणि मग त्याच्यानुसार निश्चित होतं की मुलाचं वय कुठे आहे. आणि मग त्या वयानुरूप त्याच्या फाईन मोटार, ग्रॉस मोटार, भाषेच्या बाबतीत आकलन कशी म्हणजे रिसेप्टिव्ह लँग्वेज, एक्सप्रेसिव्ह लँग्वेज, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, सोशल डेव्हलपमेंट, इमोशनल डेव्हलपमेंट, ह्या सगळ्या बाबतीमध्ये बाळ नेमकं कुठं आहे हे आपण पाहून, मुलगा नेमका कुठे आहे हे बघून आपण त्याचं थेरपी प्लॅन तयार करतो. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले, जसं प्रत्येक बाळाचा हा थेरपी प्लॅन वेगळा असतो. IEP जसं आपण करतो इंडिव्हिज्युअल एज्युकेशन प्लॅन, तसंच इंडिव्हिज्युअल थेरपी प्लॅन तो केला जातो. आणि हे सगळं आपण त्या पालकांच्या सोबत थेरपिस्ट असतात, ते थेरपिस्ट आणि सोशल स्पेशल एज्युकेटर्स असतात, त्यांच्या मदतीने आपण हा सगळा प्लॅन तयार करतो. आपल्याला त्याच्यात जर जाणवलं की आपल्याकडे आल्यानंतरही काही आपल्याला विशेष तपासण्यांची आवश्यकता आहे, तर आपण काही गोष्टींसाठी म्हणजे तज्ञांचा, वेगवेगळ्या तज्ञांची ही पूर्ण एक सगळ्या मल्टी डिसिप्लिनरी टीम याच्यामध्ये लागते. कारण कुणा एकाचं काम नाही. कारण आता हे जे सगळे लक्षण मी सांगितले याच्यावर काम करण्यासाठी आपल्याला स्पीच थेरपिस्टची गरज पडते, ऑक्युपेशनल थेरपिस्टची गरज पडते, फिजिओथेरपिस्टची गरज पडते, काही मुलांच्या मध्ये आपल्याला सायकॅट्रिस्ट लागतो, सायकोलॉजिस्ट लागतात. तर ह्या सगळ्यांच्या मदतीने, स्पेशल एज्युकेटर लागतात, ह्या सगळ्यांच्या मदतीने आपल्याला त्या मुलाला मेनस्ट्रीम करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तर अशा पद्धतीने पहिल्यांदा जेव्हा आपल्याकडे आलं तर आपण समजून घेणं आणि नंतर मग हळूहळू पालकांची मनस्थिती तयार करणं की काही नाहीये, मोठा प्रॉब्लेम नाहीये, किंवा जे काही आहे ते आता आपल्या समोर आहे, आपण समजून घेऊया आणि यातून आपल्या बाळाला कशा पद्धतीने मदत करता येईल त्याचं आपण ठरवणार आहोत. आणि जसं मी म्हटलं की मल्टी डिसिप्लिनरी टीमचं काम लागतं, पण याच्यात मोठा प्रॉब्लेम असा होतो की वेगवेगळ्या ठिकाणी त्या आईनी किंवा बाबांनी किती धावायचं. म्हणून आस्थामध्ये आपण हे सगळ्या गोष्टी एका छताखाली देतो. ह्या सगळ्या प्रकारच्या थेरपी ज्या मी आता उल्लेख केला, मग सेन्सरीचा जरी प्रॉब्लेम असेल, सेन्सरी इंटिग्रेशन थेरपीची जरी गरज असेल किंवा बिहेवियरल मॉडिफिकेशनची गरज असेल, तर ह्या सगळ्या थेरपी आपण एका छताखाली या देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्या पालकांची जास्त ओढाताण होऊ नये आणि मुलासोबतही वेगवेगळे प्रयोग होऊ नये. बरोबर. थोडक्यात या पद्धतीने मॅडम तुमच्याकडे कोणत्याही वेगळ्या पद्धतीचं मूल आल्यानंतर तुम्ही त्याच्या सगळ्या या तुमच्या क्रायटेरियामध्ये बसवून ते कुठल्या गटात बसतंय, कुठली नेमकी त्याला गरज आहे थेरपीची वगैरे ते निवडता. मग आता या मुलांसाठी तुम्ही तुमच्या संस्थेमार्फत नेमकं काय आणि कसं काम करता? मी आता तुमच्या लक्षात आलं की हे मूल या पद्धतीचं आहे, याला या गोष्टीची गरज आहे, तुम्ही सांगितलं त्या वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात, मग ते कसं काय करता आणि कसं त्याला याच्यामध्ये आणता? प्रत्येक मुलाचं जसं मी म्हटलं की असेसमेंट नंतर त्याचा थेरपी प्लॅन तयार होतो. आणि जर मुलामध्ये फक्त स्पीच इश्यू असतील तर आपण त्याला फक्त स्पीच थेरपीसाठी 45 मिनिटचं सेशन त्यासाठी प्लॅन करतो. पण मुलाला मध्ये म्हणजे एका जागी बसणं, स्थिरता नसेल किंवा अटेन्शन, आय कॉन्टॅक्ट, सिटिंग टॉलरन्स, ह्या जर गोष्टी नसेल, म्हणजे हे सगळे प्री रिक्विजिट लर्निंग स्किल्स आहे. भाषा शिकण्यासाठी त्याला अगोदर त्याच्याकडे एका जागी बसण्याची कौशल्य असलं पाहिजे, सिटिंग टॉलरन्स त्याचा असला पाहिजे. मग आपण काय करतो
सांगतो की त्यांना ऑक्युपेशनल थेरपी आणि फिजिओथेरपीच्या माध्यमातून त्यांच्यामधले हे जे अडथळे असतात त्याच्या शिकण्यामधले ते दूर करण्यासाठी काही विशिष्ट प्रोटोकॉल पूर्ण करतो. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तो शांत काम क्वाईट होईल त्याच्यानंतरचं सेशन दुसरं असतं ते हे प्लॅन करतो. आणि हे सगळं करत असताना मुलांमध्ये हायपर ऍक्टिव्हिटी, चंचलता वाढवणारे जे बाकीचे घटक आहेत तर त्यासाठी काही वेळेस आपल्याला तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने काही प्रकारचे औषधं, जसं मी आधी म्हणाले की ऑटिझमवर औषध नाहीये, पण जर मुलाला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, रोज तो एका म्हणजे विशिष्ट पद्धतीचं अन्न खात असेल आणि पोट साफ नसेल होत तर ते मूल चिडचिड होतं. बरोबर. त्याला पोट साफ होत नसल्यामुळे ते कटकटी होत असतं, त्याचं कशात लक्ष लागत नाही. मग त्यासाठी आपल्याला डॉक्टरांची मदत घेऊन तशा प्रकारचं मेडिसिन. काही मुलांमध्ये आपल्याला दिसतं की ऑटिझमच्या स्लीप डिसऑर्डर असते, त्यांना म्हणजे रात्रीची झोप लागत नाही लवकर आणि त्या स्लीप डिसऑर्डरमुळे दिवसभर ती क्रँकी चिडचिडी असतात. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला काही मदत घेता येऊ शकते. तर असं ईच अँड एव्हरी बच्चू जे बाळ आपल्याकडे येतं त्याच्याप्रमाणे त्याचा प्लॅन होतो आणि मग त्याचा फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपीचा प्लॅन एक्झिक्यूट केला जातो. जसं मी तुम्हाला म्हणाले की ऑटिस्टिक मुलांमध्ये आपल्याला वाढीचे प्रॉब्लेम दिसत नाही, पण तो जरी मुलगा धडधाकट असला तरी त्याला साध्या गोष्टी, आपले कपडे आपल्या हाताने घालायचे असेल, सेल्फ हेल्प ज्याला आपण म्हणतो, किंवा एडियल स्किल आहे, ऍक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग मधल्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, सेल्फ फिडिंग असेल, आपल्या हाताने खायचं आहे, त्याला हाताची ग्रीप आहे पण मोटर प्लॅनिंग नाहीये. ओके. तर तो जो त्याच्यासाठीचा प्रोटोकॉल करून घ्यायचा आहे की जेणेकरून त्याला मोटर प्लॅनिंग तो शिकेल. त्या गोष्टीबद्दल बघावं लागतं. खूपदा वेस्टॅब्युलरी इश्यूज असतात, बॅलन्सचे प्रॉब्लेम असतात, त्यांना लहान मोठं आत बाहेर ह्या संकल्पना समजणं, ज्याला कॉग्निटिव्ह गोष्टी म्हणतो. आणि मग आपल्याला दिसतं की आई सारखी सांगतो ऐकतच नाही, त्यांना असं वाटतं की तो स्टबन आहे, पण त्याला ती सूचनाच कळत नसते. बरोबर. मुळात आधी ती अकलनच होत नसते. त्यांना म्हणून त्याला ऐकायला येत नाही का, तर येतं, मग तो ऐकतच नाही आणि मग चिडचिड करतात आया. कधी कधी त्यांना म्हणजे त्यांचा राग बाहेर पडतो. आणि जर का मुलं म्हणजे त्यांना काही अजून प्रॉब्लेम सेन्सरीचे असतील, ते लग्न कार्य, मोठे समारंभ ह्या ठिकाणी जाण्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम असतात, मग आयांचं टेन्शन अजून म्हणजे पालकांचं दोघांचे, आई आणि बाबांचं वाढत जातं. आणि मग काय होतं की आपल्याला त्याच्या बिहेवियरवर पण काम करावं लागतं. त्याचं जर वर्तन समस्या काही असेल, त्या वर्तन समस्या दूर करण्यासाठी सुद्धा आपल्याला काम करण्याची गरज पडते. तर हा असा एक एकत्रित भाग आहे. शेअरिंग केअरिंग पण शिकवायचं आहे बाळाला, सेल्फ हेल्प पण शिकवायचं आहे आणि तो आपली कामं एज अप्रोप्रिएट, वयानुरूप सेल्फ हेल्प करू शकेल. कारण आपल्याला साधा प्रश्न पडतो की ऑक्युपेशन थेरपी या मुलांसाठी काय आवश्यक. तर ऑक्युपेशन म्हणजे वयानुरूप त्याचं ऑक्युपेशन काय आहे, तर सेल्फ हेल्प करणं, बरोबर, स्वतःची कामं स्वतः करणं असेल किंवा शिकणं असेल किंवा वयानुरूप खेळणं असेल. बरोबर. पण आपण बघत असाल की ऑटिस्टिक किंवा जे स्वमग्न मुलं किंवा इतर विशेष गरजा असणारं मूल वयानुरूप शिकू शकत नाही, वयानुरूप खेळू शकत नाही, वयानुरूप त्यांना स्वतःची कामं करण्यामध्ये मग तोच गॅप जो आहे तो भरून काढायचा आहे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर मग काय करायचं, तर ते मुलाला ह्या सगळ्या गोष्टी करता येण्यासाठी सपोर्ट करायचा. बरोबर. आणि हे सगळं करत असताना आपल्या आस्थामध्ये आपण महत्वाचं काय करतो, तर आईला ट्रेन करतो. ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचं, माझ्याकडे 45 मिनिटचं सेशनला बाळ आहे फक्त, पण आई दिवसभर बाळासोबत आहे. आणि सगळ्यात चांगली थेरपिस्ट कोण होऊ शकते, तर आई होऊ शकते. फक्त होतं काय, आया खूप अथॉरिटेटिव्ह वागतात, म्हणजे तिला असं मुलांमध्ये करेक्शन्स भावून माझं मूल छान असावं, नक्कीच म्हणजे मुला कर्तृत्वान असलं पाहिजे किंवा सगळ्या मुलांमध्ये उठून दिसलं पाहिजे, ते चांगलं असं त्यांना सारखं वाटत असतं आणि मग ते बिंबवायला जातात. पण मग हे सगळं करत असताना आपण त्या आईचा रोल बदलतो. ती आईमधून थेरपिस्ट कशी होईल यासाठीचा प्रयत्न असतो की वेळ द्या, त्याला समजून घ्या की त्याला कुठे नेमकी डिफिकल्टी येते. जर समजा मला बाळाला गार आणि गरम शिकवायचं आहे, तर आईसाठी किती मस्त ऑपॉर्च्युनिटी असते की ती आंघोळ जेव्हा बाळाला घालते तर गार पाण्यात हात घातला, कसं आहे पाणी गार आहे, अजून गरम हवंय का, तर गरम. बॉडी पार्टला जेव्हा साबण लावते तेव्हा ती आरामात चालता बोलता बाळासोबत खेळता खेळता बॉडी पार्ट शिकवू शकते का, म्हणजे स्वयंपाक करता करता ती गोष्टी शिकवू शकते. आता चवी शिकवायचं, आज जेवण कसं झालंय, शिरा कसा आहे, गोड आहे, म्हणजे चवी शिकवणं असेल किंवा दिवसभराच्या तिच्या दनक्रमामध्येच ती बाळाला कशा पद्धतीने नॅचरल वेने, कारण थेरपी ही जितकी नॅचरल वेने जाईल, नैसर्गिक पद्धतीने जाईल, तर तेवढी जॉयफुल होईल. या एक्झॅक्टली. आणि बाळाला मुद्दामून ओढून ताणून तुम्ही काहीतरी करताय असं नाही होणार. बरोबर. आणि रोबोटिक त्याला आपण जे शिकवलं जाणार नाही, तो मिक्स कसा होईल. आपल्याला अपेक्षा काय आहे की त्यांनी सामान्य जीवन जगावं. खरंय.
आणि ते जगताना त्याला ज्या आता स्वमग्नतेमुळे अडचणी येत आहेत त्या दूर व्हायला पाहिजे. बरोबर. आणि त्या दृष्टीने हेल्प त्याला केली जाते. बरोबर. आणि त्यासोबतच आपण बघतो की हे सगळं एका बाजूला चालू असतं, दुसऱ्या बाजूला पालकांची जी ओढाताण होते ती म्हणजे एका पालकाला आपलं दैनिक जे काही काम असेल ते बाजूला ठेवून मुलासाठी वेळ द्यावा लागतो. बरोबर. मग ते करत असताना आपल्याला त्यांना समजून सांगावं लागतं की तुम्हाला थोडं फायनान्शियल गोष्टींसाठी मॅनेजमेंट कशी करायची आहे, किंवा मग आपण त्यांचं दिव्यांगत्व सर्टिफिकेट काढूया का, जेणेकरून तुम्हाला सरकारकडून काही मदत मिळू शकेल. मग आपण सर्टिफिकेशनला जातो जेणेकरून त्याला बस पासची सवलत मिळेल. कमीत कमी एका पालकाचं कमवणं म्हणजे याच्यामुळे प्रॉब्लेम मध्ये येत आहे, तर आपण ते भरून कसं काढू शकतो, म्हणजे जो काही फायनान्शियल स्ट्रेस आहे फॅमिलीवरचा तो कमी करण्यासाठी प्रयत्न करतो. मॅडम, मी त्याच मुद्द्याकडे आता येणार होते. आता तुम्ही म्हणालात तसं की या मुलांना सगळ्या गोष्टी शिकवणं आणि त्याचबरोबर पालकांनी त्या आधी शिकणं, ह्याच्यासाठी टाइम मॅनेजमेंट आणि आर्थिक मॅनेजमेंट दोन्ही मॅनेजमेंट करावीच लागते. आता तुम्ही असं म्हणालात की ह्यांना आपण सर्टिफिकेट काढून देऊ शकतो की त्यामुळे त्यांना पुढच्या सोयी सुविधा मिळतील. तर हे सगळं करण्यासाठी नेमकं काय गरजेचं असतं? म्हणजे असं जर आपलं पाल्य असेल तर त्यासाठी हे सर्टिफिकेट काढायचे आणि पुढच्या योजनांसाठी त्याला जायचं, तर नेमकं काय गरजेचं असतं? खूप चांगला प्रश्न आहे की आता ह्या गोष्टींसाठी काय करायचं. तर यासाठी आपण 3 वर्षानंतर विशेषतः लेबल करायला सुरुवात करतो. कर्णबधिरत्वाचं लेबल लवकर होऊ शकतं, पण इतर जे आहेत आपण म्हणजे लेबल करतो 2.5-3 वर्षापासून. आपण म्हणजे जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये याचं सर्टिफिकेशनची प्रोसेस बुधवार आणि शुक्रवार केली जाते. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आहे, जिथे पालक जातात आणि आपल्या मुलाच्या आधार कार्डच्या आधारावर स्वावलंबन ही जी केंद्र शासनाची वेबसाईट आहे त्याच्यावर त्यांची नोंदणी करतात आणि ती अपॉइंटमेंट घेऊन ते बुधवार आणि शुक्रवार या दिवशी 10 ते 2 या वेळेमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये तपासणी करू शकतात. त्याच्यानंतर त्यांच्या बाळाचं सर्टिफिकेट जनरेट होतं. ते त्यांना मिळाल्यानंतर त्या दिव्यांगत्वाच्या अनुषंगाने ज्या ज्या काही शासकीय योजना आहे 40% वर जर त्यांचं ते आलं तर त्यानुसार त्यांना त्या लागू होतात. 40% खाली आलं तर शैक्षणिक सुविधा मिळू शकतात, पण ज्या आर्थिक सुविधा आहे त्यासाठी त्याचं अपंगत्व 40% वरती असण्याची गरज असते. बरोबर आहे. म्हणजे ते सगळे लाभ त्यांना मिळू शकतात. अगदी. मला असं सांगा की या ज्या सगळ्या योजना आता तुम्ही म्हणालात की 40% जास्त असतील तर त्या मुलांना मिळतील, पण मुळात ह्या दिव्यांग लोकांचे म्हणजे मुलांचे हे प्रकारच खूप आहेत. 21 प्रकार आहेत असं माझ्या माहितीप्रमाणे. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या योजना ह्या लोकांपर्यंत कशा पोहोचतात? म्हणजे सरकारी तर येतच असतात, तुमची संस्था याच्यासाठी वेगळं काय करते? आस्था सोशल फाउंडेशन सातत्याने जनजागृतीपर सगळे जे दिव्यांगत्व संदर्भातले दिवस आहेत ते आपण साजरे करतच असतो. सातत्याने अंगणवाडी सेविका, आशा वर्कर ज्या ग्रासरूटला काम करतात त्यांच्यासोबतचे अवेअरनेसचे आणि ट्रेनिंगचे कार्यक्रम होत असतात. शासनही त्यासाठी खूप जागरूक आता झालेलं आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभाग स्वतंत्र मंत्रालयामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे आता गोष्टी खूप बदलत आहेत पूर्वीपेक्षा. दिव्यांगांच्या कल्याणाकडून आपण सक्षमीकरणाकडे गेलो आहोत. हा जो पॅराडाइम शिफ्ट आहे, तर आता आपण सक्षमीकरणाकडे जातो आहोत आणि पहिला जो अप्रोच होता आपला वेलफेअर अप्रोच तो आता बदलून आपण राईट बेस अप्रोच स्वीकारलेला आहे. आणि हा जो मोठा फरक असल्यामुळे आता जसं मी म्हणाले तर 0 ते 6 वयोगटाला त्यांची देखभाल करणारे जे महिला व बाल विकास प्रकल्प असतात त्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांचं प्रशिक्षण आपण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केलंय आता, की दिव्यांगत्व लवकर कसं ओळखायचं, मग त्यांचं अर्ली इंटरव्हेन्शनसाठी त्यांना रेफर कसं करायचं, ह्या गोष्टी त्यांच्याकडून माहिती या सगळ्यांची होत असते. त्यानंतर सर्व समग्र शिक्षा अभियान जे आहे त्याच्यामध्ये विशेष शिक्षकांना अपॉइंट केलेलं आहे. समावेशित शिक्षण राईट टू एज्युकेशन ऍक्ट मध्ये समावेशित शिक्षण सांगितलं गेलं आहे आणि आता आपण ह्याही बालकांना नॉर्मल मुलांच्या सोबत शिकवण्याकडे आग्रही आहोत. तर ते काम देखील त्यांच्या माध्यमातून सगळ्या योजना ज्या आहेत आपण पोहोचवतो. कारण बाळाची एकदा नोंद अंगणवाडीत झाली, शाळेत झाली की आपल्याला लक्षात येतं की त्या अंगणवाडी ताईला किंवा त्या शिक्षिकेला की माझं हे मूल विशेष आहे, मग ते देखील काउन्सिलिंग करत असतं. आपल्याकडून जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामध्ये जेव्हा पालक येतात त्यांचं सल्ला समुपदेशन सातत्याने सुरू असतं की कोणत्या प्रकारच्या योजना आहेत आणि कोणत्या म्हणजे प्रकारच्या काही आर्थिक निकषही असतात. तर जसं आपण 40% क्रायटेरिया सांगितला योजना मिळवण्यासाठी, काही गोष्टींसाठी आर्थिक निकष आहे आणि मग ते सातत्याने त्यांच्याकडनं ते निकष पार करून ते घेतील, कागदपत्रांची पूर्तता करतील आणि त्या योजना त्यांना मिळतील. यासाठी आपण आस्थाच्या माध्यमातून कार्य करतो. वा, खरं तर खूप छान कार्य तुम्ही करता आहात आणि मला वाटतं मगाशी आपण जसं म्हटलं तसं विशेष गरजा असणारी जी मुलं आहेत त्यांना विशेष असं न म्हणता तीही आपल्यासारखी सर्वसामान्यांप्रमाणे त्यांचे अधिकार किंवा जगू शकतील त्यासाठी आपणही
मी करायला पाहिजे. मॅडम, मला एक अजून तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आता तुमच्या या संस्थेला साधारण 17-18 वर्ष होत आहेत. किती लोकांनी लाभ घेतला आजपर्यंत? असंख्य लोकांनी लाभ घेतलाय, हजारो नक्कीच म्हणता येईल. हम्म. थेरपी जरी म्हणजे 40, 45, 50 मुलांची बॅच ॲट अ टाइम चालू असते, जशी मुलं मेन स्ट्रीम होतात तशी जातात आणि नवीन मुलांची जागा भरली जाते. हे जरी म्हणजे असलं तरी आस्था दिव्यांग हेल्पलाईनच्या माध्यमातून हजारो लोकांना आपण छोट्या मोठ्या गोष्टींसाठी, मग त्यांना अगदी शैक्षणिक मदत हवी असेल, सर्टिफिकेशनचं असेल, बस पास असेल, ट्रेन पास असेल, अंत्योदय अन्न योजनेचा लाभ घ्यायचा असेल, आई वडील शासकीय नोकरीत होते, आता मुलाला जी पेन्शन मिळवून द्यायची असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि आता आपण ऑटिझम बद्दल बोलतोय तर ह्या ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, त्याच्यानंतर बहुविकलांगता, त्याला मल्टिपल डिसॅबिलिटी म्हणतो आपण, आणि बौद्धिक अक्षम किंवा ज्याला आपण अगोदर जे मतिमंदत्व म्हणत होतो त्या इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी, ह्या 4 कॅटेगरीसाठी, प्रकारासाठी नॅशनल ट्रस्ट ऍक्ट आहे आणि त्यांच्यामार्फत निरामया आरोग्य विमा आहे. तर विम्याची माहिती आपण पालकांना देतो आणि मुलांना विमा, तो आरोग्य विमा मिळवून देतो. त्यासोबतच ह्या 4 कॅटेगरीतली बालकं 18ची झाली तरी ती जरी कायद्याच्या दृष्टीने मेजर झाली असली तरी ती स्वतःचे हितसंबंध जोपासू शकत नाही. त्यामुळे त्यांना कायदेशीर पालकत्व त्यांच्या पालकांना घ्यावं लागतं आणि ते देण्याचं काम जिल्हाधिकारी करत असतात. तर ते सुद्धा त्याच्याबद्दलची जागरूकता किंवा ते ऑनलाईन फॉर्म भरण्याचं काम आस्थामध्ये केलं जातं, त्याची माहिती त्यांना दिली जाते. तर अशा प्रकारचं एकूण सर्वांगीण विकासासाठीचं जे काम आहे. कारण की जसं आपण म्हणतो की एखाद्या घरात एखादं जेव्हा विशेष गरजा असणारं मूल येतं किंवा दिव्यांग व्यक्ती असते, तेव्हा सगळ्याच बाजूनी आपल्याला त्याला आधार द्यावा लागतो. तो एका बाजूनी फक्त देऊन भागत नाही, तरच ते याचे धक्के सोसू शकतात. तर त्या पद्धतीने आस्थामध्ये सर्वांगीण विकासाचा एक आपण अप्रोच ठेवलेला आहे की त्यांना जिथे जिथे जशी हँड होल्डिंग लागेल ती देण्याची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप महत्वाचं असतं ते म्हणजे पालकांचं वेळोवेळी समुपदेशन करणं. अगदी मी थोडंसं त्या मुद्द्यावर येणारच होते की या सगळ्यामध्ये समुपदेशन खूप महत्वाचं ठरतं, कारण त्या मुलांना त्यातलं काहीच कळत नसतं. त्यामुळे समुपदेशन हे पालकांचंच करावं लागतं. थोडंसं त्याबद्दल सांगा. निश्चितपणाने जेव्हा पहिल्यांदा आमच्याकडे येतात तेव्हा आमच्या समोरचं चॅलेंज असतं किंवा आव्हान असतं की त्यांनी ते स्वीकारावं. ऍक्च्युली सगळ्यात मोठा मुद्दा तोच आहे की ऍक्सेप्टन्स. हो, आणि मानवी स्वभावानुसार ते त्यांना जड जात असतं. वेळ जातो, पुढे असुरक्षितता दिसते असते, माझ्यासोबतच का घडलं, मीच सापडले का, मी काय केलं होतं, असे अनेक प्रश्न असतात. आणि त्या सगळ्या प्रश्नातून त्यांना बाहेर आणणं, आता ठीक आहे की हे असं आहे पण मी आता काय करू, या प्रश्नापर्यंत आणण्यासाठी खूप वेळ जातो. ते आपण वेळ देऊन त्यांच्यासोबत वेगळ्या पद्धतीने ते करतो आणि ते केल्यानंतर मग पुन्हा जसं जसं एक एक गोष्ट ते करतील तेव्हा आपण त्यांना सांगत जातो. बऱ्याचदा असं होतं की जेव्हा दिव्यांग बालक असेल तेव्हा आई ही फक्त आई राहते आणि त्या पती पत्नीमध्ये कदाचित दुरावा येऊ शकतो, कारण तिचं जास्त लक्ष हे बालाकडे जातं साहजिकच. आणि मग तेव्हा आपल्याला तिथे काळजी घ्यावी लागते की त्यांचंही नातं जे आहे पती पत्नीचं ते चांगलं कसं राहील यासाठी त्यांचं काउन्सिलिंग करणं. नंतर पुढे गोष्टी येतात, सगळं मला करायचं पण मला एक ह्या दिव्यांग बालकासोबत मला नॉर्मल पण बाळ आहे, काय सर्वसामान्य बाळ आहे, त्याची शाळा आहे, त्याचे कॉलेजेस गोष्टी आहेत पुढच्या, मग ह्या खर्च कसं हे करू मी, कारण मी याच्याकडे लक्ष दिलं तर माझी स्वतःची कमाई एका पालकाची थोडी हॅम्पर होते, ताण पडतो. तर मग तेव्हा त्यांना आपल्याला की ज्या बाकीच्या लोकांच्या भौतिक गरजा हल्ली बघा आपण प्रत्येक गोष्ट स्टेटसवर ठेवण्याची सवय आहे आणि मग त्याला बळी न पडता आपल्याकडे जे आहे त्या गोष्टी मिनिमम गोष्टीमध्ये आपण कसं जगू शकतो, पण मूळ आपल्याला ह्या बाळाकडे लक्ष द्यायचंय आता. तर हे त्यांना आपल्याला मध्ये मध्ये समजावून सांगायला तुम्हाला ठरवायला लागतं. अगदी आयुष्यात सगळ्या ठिकाणी आपल्याला प्राधान्यक्रम ठरवावा लागतो, निवड करत जावं लागतं आणि योग्य निवड हीच मला असं वाटतं की आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरते. असं करत करत जेव्हा मुलं अडोलसंट एजमध्ये येतात तेव्हा त्यांच्या अजून वेगळे काही प्रश्न येतात. त्याही वेळेस आपल्याला पालकांसोबत राहावं लागतं आणि ह्या मुलांच्या ह्या वयात येतानाच्या ज्या समस्या असतील किंवा समस्या नाही, ऍक्च्युली वयानुरूप घडणारे बदल असतात, गोष्टी असतात, तर त्याला समस्याही म्हणणं चुकीचं आहे. पण होतं असं ना की त्यांना मित्रमैत्रिणी नसतात, त्या एक्सप्रेस करण्यासाठी त्या पद्धतीचं त्यांना आपल्याकडे अजून ते वातावरण नाहीये. त्यामुळे त्याही ठिकाणी आपल्याला त्यांना हँड होल्डिंग किंवा काउन्सिलिंग त्यांचं करत पुढे जावं लागतं. तर असं आहे की एकदा पॉझिटिव्हली आपण ठरवलं की आपल्याला हे सगळं करायचंय तर निश्चितपणाने आपण करू शकतो. आणि आस्था या सगळ्या गोष्टींमध्ये पालकांना फक्त एकच विश्वास देते की आम्ही आहोत तुमच्यासोबत आणि जर आमच्याकडनं काही गोष्टी होत नसतील तरी इतरांची मदत, त्या विषयातल्या तज्ज्ञांची मदत कशी मिळवून देता येईल ते नक्की बघायचं काम आस्था करते.
वा मॅडम, एक जाता जाताचा प्रश्न विचारते. आत्ताच सुरुवातीला आपण असं म्हटलं की या सगळ्या मुलांना मुख्य प्रवाहात आणणं गरजेचं असतं. एक समाज म्हणून, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काय केलं पाहिजे? खूप छान प्रश्न आहे. सगळ्यात पहिल्यांदा जसं निसर्गामध्ये सगळ्या प्रकारची फुलं आहे, एखादं दिसायला सुंदर आहे तर एखादं सुवासाने सुंदर आहे, एखाद्याचं आणखी काही वैशिष्ट्य, काही मध्ये दोन्ही एकत्र आहे. खरंय. हे जसं आपण इतक्या शांतपणे स्वीकारतो ना, तितक्याच सहजपणे आपल्याला सगळ्या मुलांना स्वीकारता येईल का? अगदी. ते स्वीकारणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या सगळ्या गोष्टींसह म्हणजे आपल्याला त्याचा दिव्यांगत्व न दिसता तो माणूस म्हणून दिसेल का सगळ्यात पहिल्यांदा, बाळ म्हणजे मूल म्हणून दिसेल का, हे पाहण्याची गरज आहे. आणि दुसरं म्हणजे तो करू शकतो. फक्त म्हणजे आमचं तर टॅगलाईन आहे, वी बिलीव्ह दे कॅन. आमचा तर विश्वास आहे ते करू शकतात. फक्त त्यांना संधीची गरज असते. थोड्या वेगळ्या पद्धतीने ते शिकतात. त्या वेगळ्या पद्धती म्हणजे आपल्याला ज्या पारंपरिक पद्धती माहिती त्याच्याशिवाय वेगळ्या पद्धतीने ते शिकतात. तर त्यासाठी त्यांना अलाउड करणं, तसं वातावरण शाळेत देण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या समवयस्क मुलांना त्याबद्दल थोडी जागरूकता दिली तर ते बरोबर ह्या मुलांना सांभाळून घेतात, सामावून घेतात खूप छान पद्धतीने. ते करण्याची गरज आहे. पालकांनी मन मोठं करायला पाहिजे. शाळांमध्ये आम्ही पाहतो की विशेष मुलं एखाद्या वर्गात असेल तर मुलं खूप खुश असतात, पण दुसरेच म्हणजे इतर जे पालक असतात तेच म्हणतात की हे मुलं आमच्या मुलांच्या सोबत नको. तेव्हा भयंकर म्हणजे मनाला त्रास होतो की एक पालक दुसऱ्या बाळाबद्दल असं कसं बोलू शकतात. तर आपण जो प्रश्न विचारला की काय करायला पाहिजे, तर ह्या साध्या साध्या गोष्टी आहे. ऍक्सेप्टन्स स्वीकारलं पाहिजे, पालकांनी स्वीकारलं पाहिजे. ते कुणाच तरी लेकरू आहे, कुणाच तरी बाळ आहे. त्याच्यामुळे आपल्या मुलाला आपलं उलट देवाचे आभार म्हणा की तुमचं नॉर्मल मुलं आहे, त्याचं जसं बाळ आहे त्याला आधार देण्याची गरज आहे, त्याला हात देण्याची गरज आहे, साथ देण्याची गरज, संधी देण्याची गरज, असं मला वाटतं निश्चितपणाने. श्रोते हो, या सगळ्यात दोष ना कुणाचा असं जरी असलं तरी देशाचे नागरिकत्व असलेली एक व्यक्ती म्हणून त्याला त्याचे नागरिकत्वाचे हक्क आणि सोयी सुविधा मिळायला हव्यात आणि त्यासाठी समाज म्हणून आपलंही कर्तव्य आहे असं मला वाटतं. दिव्यांग असे ज्या घरी तेथे नसावे नाते, माणुसकी आणि प्रेमात दरी, असे समाजात बदल घडावे. समाजाने सहानुभूती नाही तर नात्यात पुढे यावं, तेव्हाच खरा बदल, खरा स्वीकार होईल आणि प्रत्येक दिव्यांग माणूस म्हणून जगेल. निश्चित. याच नोटवर मॅडम आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य